नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे। त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांच्याकडनं जे मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात लढा देताना आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी सर्वच्या सर्व महाराष्ट्रातून जे आहे लाखो करोडच्या संख्येने मराठा बांधव जे आहे मुंबईमध्ये गेलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे हाल अपेक्षा होताना आपल्याला दिसत आहे। त्या ठिकाणी सरकारकडनं त्यांना साधं जेवण, पाणी व त्यासोबत इतर ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या देखील मिळून दिल्या जात नाही किंवा मिळू दिल्या जात नाही असा आरोप जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी काल परवा झालेल्या पत्रकार परिषदेत केला। आणि त्यानंतर चर्चेला आला एक विषय, तो म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे मराठा बांधवांच्या मदतीला धावली नाही, तर त्या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे मराठा बांधवांच्या मदतीला धावली आहे। जागोजागी त्यांच्याकडनं पाणी, जेवण अशा गोष्टी वाटप केल्या जात आहे। ठाणे परिसरामध्ये जे आहे उद्धव ठाकरे सेनेकडनं जे आहे त्या ठिकाणी जेवण वगैरे वाटप करण्यात आलं व त्याचसोबत मराठा बांधवांच्या मदतीला ज्या काही गोष्टी लागतील त्या त्यांच्याकडनं वाटप करण्यात आल्या। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आता चर्चा रंगताना दिसत आहे की अखेरकार खरी शिवसेना समोर मदतीला धावून आली आणि जे गद्दार होते ते मदतीला आले नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे मराठा बांधवांमध्ये होताना आपल्याला दिसत आहे। गेल्या अनेक दिवसापासून जे काही आंदोलन उपोषण मुंबईमध्ये चालू होतं त्यामध्ये जे आहे मुख्यमंत्री जे असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कुठल्या प्रकारची दखल घेतली गेली नाही किंवा त्यांच्याकडनं ज्या काही आंदोलकांसाठी लोकशाही मार्गाने सुखसुविधा पुरवून दिल्या जातात त्या देखील त्यांच्याकडनं पुरवून दिल्या जात नाही। मध्यंतरी एक पत्रक देखील व्हायरल झालं होतं ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्याच्या बाजूलाच एक खावगल्ली आणि ती खावगल्ली बंद पाडण्यात किंवा बंद करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।